मकर संक्रांतीनंतर आपल्या पूर्वजांना आठवण्याची जी प्रथा आहे ना, त्यावरच आपण आज थोडक्यात बोलणार आहोत. आपण मकर संक्रांत किती उत्साहात साजरी करतो, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का, की त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण आपल्या पूर्वजांना आठवतो? आता हा फक्त एक विधी नाहीये, तर यामागे एक खूप खोल विचार आहे. यातल्या 3 गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात. पहिलं म्हणजे याची वेळच खूप खास आहे. म्हणजे बघा, एका दिवशी सणाचा तो सगळा जल्लोष आणि दुसऱ्याच दिवशी शांतपणे आपल्या भूतकाळाचं स्मरण. हे आपल्याला सांगतं की वर्तमानातला आनंद साजरा करा, पण आपली मुळं विसरू नका. दुसरं म्हणजे ही फक्त आठवण काढणं नाहीये, तर ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. आज आपण जे काही आहोत त्याचा पाया खरं तर आपल्या पूर्वजांनीच रचलाय. तर त्यांचं स्मरण करणं म्हणजे त्यांच्या त्या योगदानाला आपण दिलेली एक छोटीशी पावतीच आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही परंपरा आपल्या पुढच्या पिढीला फक्त माहिती नाही देत, तर त्यांना त्यांच्या ओळखीचा एक भक्कम आधार देते. कारण आपण कुठून आलोय हे एकदा कळलं की पुढे कुठे जायचं हे ठरवणं खूप सोपं होऊन जातं, नाही का? म्हणजे थोडक्यात काय, तर ही प्रथा म्हणजे सण आणि परंपरा, किंवा असं म्हणूया की आपला वर्तमान आणि भूतकाळ यांना जोडणारा एक खूप महत्त्वाचा दुवा आहे.